बदललेल्या सिलेबस मधील इयत्ता 6वीचा ह्या वर्षीचा पेपर कसा असणार आहे, म्हणजे सराव प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, त्याचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मग चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. काय आहे बघा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अचूक पर्याय निवडा. ठीक आहे. डॅश दोन्ही बाजू अमर्याद असते. आता जी रेषा असते ती काय असते, दोन्ही बाजूनी अमर्याद असते. हे आपण प्रकरणामध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहे. -8 ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे. बरोबर आहे. 2 ही एकमेव काय आहे, सममूळ संख्या आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शन मधला बघून या ठिकाणी लिहायचा आहे. बघूया दुसरा प्रश्न काय असणार आहे. याचे प्रकरण सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकवलेले आहेत, त्यामुळे प्रकरणाचे व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला पेपर अजून सोपा जाईल. प्रश्न 1 ब खालील चौकटीत काय सांगितलेले, छोटी संख्या व मोठी संख्या यापैकी योग्य चिन्ह लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता 8 आणि 12 दिलेले आहे. 8 पेक्षा 12 ही मोठी असल्यामुळे 2 तोंड या ठिकाणी केलेले आहेत, म्हणजे हे चिन्ह वापरलेलं आहे. -19 आणि -5 दिलेलं आहे. नंबर लाईन आपण बघितलेली आहे शिकवताना. त्यामध्ये काय होतं, जसं तुम्ही या साईडला जाल तसं त्या संख्या छोट्या होत जातात. म्हणजेच -5 ही काय आहे, -19 पेक्षा मोठी संख्या आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा, योग्य जोड्या जुळवा. कोणतेही 4 सांगितलेले. ठीक आहे. देताना 5 दिलेले आहेत. एक ऑप्शनचा आहे तुमचा. आता -91 हा काय आहे तुमचा, तर विशाल कोण आहे. का तर तो 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा तो काय आहे, छोटा आहे. 180 हा काय आहे आपला, तर सरळ कोण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 360 म्हणजेच पूर्ण कोण आहे. 215 म्हणजेच तो काय असणार आहे, प्रविशाल कोण असणार आहे. आणि 90 अंश म्हणजेच तो काय असणार आहे, काटकोन त्रिकोण असणार आहे. ठीक आहे. ह्या होत्या आपल्या जोड्या जुळवा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतीबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा. कोणतेही 2 सांगितलेले. ठीक आहे. तर बघा 2, 4, 6, 8, 10, 12 जर विचार केला तर 2चा पाडा म्हणू शकतो किंवा समसंख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे 12 नंतर येणारी समसंख्या ही 14, नंतर 16, नंतर 18 असणार आहे. ठीक आहे. आता इथं बघितला तर इथं बघा 1, 3, 6, 10, 15, 21 असं दिलेलं आहे. 1 + 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे प्रत्येक वेळेला एक एक अंक वाढवत गेलेलो आहे. म्हणजे इथं 2 वाढवले, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, इथं 8 आणि इथं 9. ठीक आहे. म्हणजे बेरीज प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अंकांनी, म्हणजे एक अंकानी मोठी अशी आपण बेरीज केलेली आहे. इथं बघा 1, 4, 9, 16, 25, 36. आता हे सर्व काय आहेत, वर्ग संख्येत. आता 36 हा कशाचा आहे, 6चा. नंतरचा काय असणार आहे, 7चा वर्ग, 8चा वर्ग आणि 9चा वर्ग आलेला आहे. ओके. पुढचा म्हणजे तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, तर खालील वस्तूचे आकार ओळखा आणि त्यांचे द्विमिती व त्रिमितीय आकार असे वर्गीकरण करा. ठीक आहे. हे पुस्तकातले सर्व प्रश्न आहेत, त्यामुळे पुस्तकातील सर्व सराव संच स्वाध्याय आपण सोडवून दिलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघून घ्या, जेणेकरून मॅथ्स तुमचं अजून चांगलं होईल. तर या ठिकाणी बघा ढोल हा काय आहे, त्रिमितीय आकार आहे, त्यामुळे या ठिकाणी लिहिला. टेबलाचा पृष्ठभाग हा द्विमितीय आकार आहे. पिपाणी कशात येणार आहे, तर त्रिमितीय मध्ये येणार आहे. कॅरम बोर्ड आता द्विमितीय म्हणजे काय, ज्याला लांबी रुंदी असते किंवा काय म्हणतो आपण चौकोनामध्ये पण म्हणू शकतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर द्विमितीय म्हणणार आहे. पण अशा पद्धतीचे जे आकार असणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, त्रिमितीय आकार असे म्हणतो. ठीक आहे. ज्याला लांबी रुंदी आणि उंची आहे. त्यामुळे टेबलाचा पृष्ठभाग, कॅरम बोर्ड, रस्ता आणि खेळाचे मैदान हे द्विमतीमध्ये येणार आहे आणि त्रिमतीमध्ये ढोल, पिपाणी, हार्मोनियम आणि भोवरा येणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न जो दिलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर खालील सारणी पूर्ण. हा सुद्धा पुस्तकातीलच प्रश्न आहे. आता इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 10 आहे, इथं 17 आहे. तर इथं किती येणार आहे बघा, प्रत्येक वेळेला बघा इकडं एकच आहे, इकडं 0, म्हणजे 2 आणि 1 हे झालं. इथं बघा 1, 2 आहेत आणि खालच्या साईडला 1, 2, 3 आहेत. इथं 1, 2, 3 आहेत, इकडे 1, 2, 3, 4 आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे, 1, 2, 3, 4 आणि इकडे काय असणार आहेत, 5. त्याच पद्धतीने इकडं 5, इकडं 6, म्हणजे इथं आले 26. आता ह्याच्यानंतरची पुढची संख्या ही काय असणार आहे, तर जर आपण बघा या ठिकाणी 2 + 3 किती झाले, 5 झाले. 5 + 5 किती झाले, 10. 10 आणि 7 किती झाले, 17 झाले. त्याच्या पुढची विषम संख्या कुठली आहे या ठिकाणी,
तर 9 आहे. बरोबर आहे. 9 म्हणजेच किती झाले? 26 झाले आणि 26 अधिक 11 म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे? 37 असणार आहे. म्हणजे खालच्या साईडला 7 ओळी असणार आहेत आणि वरच्या साईडला 6 ओळी असणार आहेत. 6 6 36 आणि 1 37. बरोबर? ते तुम्ही ड्रॉ करायचं. आता पुढचा म्हणजे 4B जो प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे बघा. खालील संख्या अक्षरात लिहा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 5,32,45,238 ही संख्या आहे आणि ती आपण अक्षरात या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने दुसरी संख्या आहे 21,43,90,340 ही दुसरी संख्या आहे. ओके. त्याच्यानंतर जो खालचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो सोडवा असं सांगितलेलं आहे. 1 गुणांसाठी प्रश्न आहे. या पद्धतीचे प्रश्न आपण सराव संचामध्ये स्वाध्यायामध्ये सोडवलेले आहेत. व्हिडिओ एकदा बघून घ्या. इथं बघा 78 आहे वजा कंसात वजा 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 असेल त्यावेळेला या ठिकाणी आपण बेरजेचं चिन्ह घेतो आणि या दोघांची जर ज्या वेळेला बेरीज करू त्यावेळेला किती येणार आहे? 8 आणि 3 11 हातच्याला 1 7 आणि 1 8 आणि 8 आणि 4 12 म्हणजे 121 याचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपला हा इयत्ता 6वीचा मराठी मीडियमचा पेपर संपतो. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच पद्धतीनं पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आपण इयत्ता 6वीचे प्रकरणांचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.